ह्या वर्षी तुम्ही बदल केलेला आहे ऊसामध्ये. ऊसात बदल. तर काय काय बदल केला त्याच्यामध्ये? आपण रासायनिक खत टाकत होतो ती बर. बंद करून बर. आपण जैविक खत टाकायला लागलो. बर बर. म्हणजे भूमी अमृत, हा. पोटॅश, हम्म. स्पेशल हम्म. वापरल्यामुळं, सेंद्रिय वापरल्यामुळं हम्म. आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे. बरं बरं. तुम्हाला तर खूप अनुभव आहे याच्यामध्ये, कारण तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र मोठं आहे. या पंचकृषीतलं सगळ्यात मोठं दुकान तुमचं आहे. तर वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय बदल झाले? काय म्हणजे एक म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे दीडपट उत्पादन वाढणार त्याची गॅरंटी आहे. दीडपट उत्पन्न वाढणार. वाढणार, उत्पन्न वाढणार, फुटवा, पानाची रुंदी, बर. पानाची साईज हा. आणि त्यातून मक्का आंतरपीक असलेलं तो हा. पण एक नंबर आला. बरं बरं. म्हणजे फुटव्याला हे कसा फरक पडला तुम्हाला? फुटव्याला चांगला झालाय आणि जमिनीचा पोत एक हा. नंबर झाला. म्हणजे जमीन माती- एकदम भुसभुशीत झाली. माती भुसभुशीत झाले. भुसभुशीत झाली. म्हणजे प्रत्येकाला फुटवे किती असतील फुटवे माझ्या मते अंदाजे? 20-25 फुटवे. 20-25 फुटवे असतील. त्यामुळं 100% उत्पादन वाढणार. फुटवे आणि त्याचे ऊस पण होणार आहेत सगळे. बरोबर. तुम्ही आंतरपीक पण केले होय. ह्याचं मका. मक्याचं. मक्याचा काय अनुभव आहे? मक्का तर एक नंबरच आला. बरोबर. बघायचं आपला भागात मक्का दावायसारखा नाही. अशी मका नाही होय. दुसरीकडे. आता आपण बघतोय, आता ती लाईन बघा. होय, होय. म्हणजे आपली ते मका जी आहे ना, एका एका जागी 4-4, 5-5 बिया आहेत. तरी पण एकसारखे स्टंप आहेत, सगळे मजबूत आहेत. अशी मका आली होती का नाही, कधी? कधीच नाही हा? आली. कधीच.